सगळ्यांना माझा नमस्कार. मी रघुनाथ महापुरे. आज आपण घेणार आहोत युनिट नंबर 5 ॲप्लिकेशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन्स. त्याच्यामधला आपण न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग हा पॉईंट घेणार आहोत. हा पॉईंट मेन आहे पेपरला, कारण की हा पॉईंटवर क्वेश्चन विचारले जातात. आता आपण क्वेश्चन सॉल्व करू. क्वेश्चन 2, अ बॉडी ॲट टेम्परेचर्स 100 डिग्री सेल्सियस इज अ प्लेस इन अ रूम हुज टेम्परेचर्स इज 25 डिग्री सेल्सियस and cools to 80 degrees Celsius in 10 minutes. Find the time when the temperatures will be 60 degrees Celsius. आपल्याला याच्यात टाईम फाइंड करायचा आहे. सगळ्यात एक शॉर्ट ट्रिक्स सांगतो मी तुम्हाला. आता आपण टेम्परेचरला θ1 समजून घेऊ. आता नाही का टेम्परेचर नाही का कधी पण नाही का ग्रेटेस्ट टू लोअरकडे असतं, लोअर. आता याच्यात 100 डिग्री सेल्सियस θ1. दुसरं टेम्परेचर किती आहे 80 डिग्री सेल्सियस. थर्ड वन आपण त्याला θ0 कन्सिडर करतो. θ0 किती आहे 25 डिग्री सेल्सियस. कधी पण θ0 ओळखायचा असला ना तो सगळ्यात लोअर असतो θ0. आता आपण टाईम सगळ्यातचं नाही का फर्स्टवाला टाईम नाही का 0च असणार. नंतर सेकंडवाला टाईम आपल्याला इथं दिलेलं आहे 10 मिनिट्स, आणि आपल्याला नाही का θ3 दिलेला आहे 60 डिग्री सेल्सियस, आणि आपल्याला टाईम फाइंड करायचं सांगितलेलं आहे थर्डवाला. आता आपण टाईम फाइंड करणार आहोत. आता सगळ्यात अगोदर आपला फॉर्म्युला लिहून घ्यायचा. dq/dt इक्वल टू -k θ -θ0. हा आपला हे आहे फॉर्म्युला. याच्यावरून इक्वेशन आहे, त्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला बनवायचा. आता चला आपण फॉर्म्युला बनवू. अगोदर आपल्याला इंटिग्रेशन घ्यायला लागेल. dq/ याला इकडं आणायचं फक्त खाली. θ -θ0 इक्वल टू -k dt. आता आपण याचं इंटिग्रेशन घेऊ. लॉग θ -θ0 हा वर गेल्यावर लॉग होत असतो, आणि याचं -k आणि t. बस. नंतर याला इकडं कन्वर्ट करू आपण. θ -θ0 इक्वल टू हा e⁻² वरमध्ये जाईल, कारण की इकडं लॉग आहे त्यामुळे. e⁻−kt प्लस हा c1. नंतर θ इज इक्वल टू θ0 प्लस हा c1 येईल 1, आणि e⁻² आपण याला c1 कन्सिडर करू. e⁻−kt हा आपला फॉर्म्युला झाला, आपला फॉर्म्युला. नंतर आपल्याला फर्स्ट स्टेप 3 स्टेप असतात. फर्स्ट स्टेपमध्ये नाही का आपल्याला फाइंड के करायला लागतो. नंतर सेकंड स्टेपमध्ये फाइंड c1 करायला लागतो. नंतर थर्ड स्टेपमध्ये आपल्याला θ काढायला लागतो. जर θ दिलेला असला तर टाईम काढायला लागत असतो. हां, सगळ्यात अगोदर आपण c1 काढून घेऊया. θ आपला किती येतं. फर्स्ट कंडिशन काय आहे, θ 100 डिग्री सेल्सियस इज इक्वल टू θ0 नाही का. θ0 तोच असणार दर कंडिशनला. θ0 किती आहे 25 डिग्री सेल्सियस प्लस हा c1 e⁻−kt. आपला t काय दिलेला आहे इथं 0 दिलेला आहे, म्हणजे इथं e⁻−k 0 म्हणजे 1 येईल. आणि हा c1 इक्वल टू 25 हा 100, म्हणजे याची 100 - 25 इक्वल टू c1, म्हणजे c1ची व्हॅल्यू 75 येते c1. आता आपल्याला फाइंड करायचा k. आता आपल्याला इथं फाइंड k करायचा. डबल तो फॉर्म्युला लिहायचा. θ इज इक्वल टू θ0 प्लस c1 e⁻−k t. हा आपला फॉर्म्युला. दरवेळेस हा फॉर्म्युला लागणार आपल्याला. आता फाइंड काय करायचं आपल्याला, k फाइंड करायचं. मग k इथं θ0 दुसऱ्या वेळेस किती घ्यायचा 80 घ्यायचा, आणि θ0 तोच ठेवायचा. θ फक्त हा दुसरी कंडिशन आपली 80 घेतला. नंतर θ0 तोच ठेवायचा 25 डिग्री सेल्सियस प्लस c1. आपल्याला c1 आपण मागालच्या याच्यात काढला होता ना, c1 आपला 75 आलता. तर 75 e⁻−k t. टीची व्हॅल्यू आपल्याला इथं सेकंड कंडिशनमध्ये काय दिलेली आहे 10 दिलेली आहे, तर 10 ठेवायची. नंतर काय करायचं 80मधून 25 गेले किती येते
इज इक्वल टू 75 e रेज टू मायनस के 10. तर याच्यातून हे गेले किती येतात 55 येतात 55. नंतर 75 e रेज टू मायनस के 10 याला डिवाईड करायचं 55 अपॉन 75 इज इक्वल टू e रेज टू मायनस के 10. जर याला आपण खाली घ्यायचं असलं तर याला लॉग वापरायचं. लॉग 55 अपॉन 75 इज इक्वल टू हे खाली येणार मायनस के 10. यांनी 10नी इकडे डिवाईड करायचं. आपल्याला केची व्हॅल्यू काढायची. लॉग 55 अपॉन 75 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू के. हा मायनसमध्ये येणार. चला आपण आता हे घेऊया कॅल्सी घेऊ. सगळ्यात पहिलं काय करायचं, हा लॉगवाला आहे का, हा लॉग नाही का एलियन वापरायचा. एलियन कारण की लॉग आहे का आपला लॉग येणे नाही का आन्सर येत नाही, त्याच्यामुळं हा लॉग वापरायचा. आता आपण इथं घेऊया आपला आन्सर आलेला आहे के इज इक्वल टू 0.0310. हा आन्सर आलेला आहे. के आपण के फाइंड केलेला आहे. आता आपल्याला फाइंड करायचा चला आता आपल्याला फाइंड करायचा आहे टी. त्यासाठी फॉर्म्युला डबल परत लिहायचा. थिटा इज इक्वल टू थिटा नॉट प्लस C1 e रेज टू मायनस के टी. हा आपण लिहिलेला आहे फॉर्म्युला. आपल्याला टी फाइंड करायचा टाईम. तर इथं थिटा आपल्याला दिलेला आहे. आता थर्ड कंडिशन आहे. थर्ड कंडिशन्स थिटा किती आहे 60 दिलेला आहे. थिटा नॉट किती आहे 25 डिग्री सेल्सिअस. हा तोचवाला परत तोच ठेवायचा. थिटा नॉट नाही का कॉन्स्टंट तोच ठेवायचा. C1 किती दिलेला होता आपल्याला मागालच्या याच्यात 75 डिग्री सेल्सिअस. e रेज टू मायनस केची व्हॅल्यू किती आली ती आपली 0.0310 ही आपली केची व्हॅल्यू आली ती. आणि इथं टाईम काढायचा आपल्याला. आता इथं याच्यातून हा मायनस करायचा. 60मधून 25 हा इकडे येईल. मायनस 20 इज इक्वल टू 75 e रेज टू मायनस हा 0.0310 इंटू हा टी. याच्यातून हा मायनस करायचा. 35 येतं 35. हा डिवाईडला येईन 75 इज इक्वल टू e रेज टू मायनस 0.0310 इंटू टी. हा आपल्याला जर याला खाली घ्यायचा टीची व्हॅल्यू काढायची ना आपल्याला, म्हणजे हे याला नाही का लॉग वापरायला लागन. तर लॉग 35 अपॉन 75 इक्वल टू हा खाली येईल म्हणजे इथं 0.0310 मायनसमध्ये येईल. आणि टी हा हे नाही इकडं डिवाईड करायला लागन तर आपल्याला टीची व्हॅल्यू निघन. तर आपण याला डिवाईड करूया. 75 0.0310 हा मायनस आहे इथं हा टी. इथं आपल्याला आता कॅल्सी घ्यायला लागन. कॅल्सीवर हा लॉग आहे का एलियन वापरायचा कधी पण, कारण की लॉगने हा आन्सर निघत नाही. चला आपण आता आन्सर काढूया. चला इथं आपलं आन्सर आलेलं आहे 24 -24 आणि हावाला -24 टी. टीची व्हॅल्यू किती येते 24.58 आपल्याला टाईम काढलेला आहे. अशा पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व करायचे. एकदम इझी आहे क्वेश्चन काय समजून घेण्यावर आहे ते.